अबे कोण आहे तू? काय नाही रे, 10 रुपयाला आलो. काय मजा नाही, कोणाच आहे काय माहिती. म्हटलं पत्ते खेळू तुमच्या बरोबर. हा चला. आज तेरी भारी मजा मांगता क्या जन्नत का? एक काम कर, पैसे दे, अंदर जा, एक गोली ले, बाहर आ, फिर ताश खेलते हैं. जन्नत कुठे? अबे तेरा मांगता है कि नहीं? अबे मेरे को जन्नत नहीं, तू मांगता है. अबे साले तू है कौन? राजा के अड्डे पे आके उसके कॉलर पे हाथ डाल रहा है. मी कोण आहे माहिती का? कौन है? इन्स्पेक्टर रणजीत जैतापूरकर. आम्ही निघू का? हो, सुरुवात तर छान झालीये. आता सगळ्यांनी मिळून स्वतःच्या पायावर उभं राहायचं, छान पैसा कमवायचा, मुलाबाळांना शिक्षण देऊन मोठं करायचं. आणि हो, कधी काही लागलं सवरलं तर सांगायचं. आपलं आता एकच कुटुंब आहे. आता तुम्ही कशा जाणार? आम्ही ट्रेनने जाणार, काळजी नका करू. हा चालेल. आणि हो, घरी पोहोचला की ग्रुपवर मेसेज टाका. चला या, उद्या वाट पाहतो तुमची. चला मेसेज करा आठवणीने पोहोचलात की. पंडित, तू काय करतोयस इथे? किलवर आलाय. माल विकतो का तू? माल विकतो? सांग मला, माल विकतो? नहीं साहब. नाही माल विकतो? माल विकतो का तू? नाही. माल विकतो का? नाही सांगणार. हे काय माहिती का? हे मिठाचं पाणी. आता बघ कसं होतंय. हे बघ आता ना कसं होतंय बघ. जल रहा है ना? उठ 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 उठ. तो मैंने कुछ नहीं किया सर. उभं राहा. तो ना जल रहा है ना? जल रहा है ना? हाँ थोड़ा 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 और जलने, थोड़ा और जलने. ऐकणार नाही? बोल बोल लवकर. किलवर गँगशी काय संबंध आहे तुझा? किलवर गँग के लिए काम करता है तू? बोल. किलवर गँग से कट लेता है तू? पैसा लेता है ना उनसे? कौन किलवर साहब? मैं नहीं जानता साहब. अरे तेरा बोलणार आहे की नाही? पाणी पाहिजे? ठीक आहे ना, तुझ्यासाठीच पी पी पाणी पी. अरे पी ले. अरे आजा रे. किलवर गैंग और तेरा कनेक्शन क्या है? काय कनेक्शन है तुझं? मैं कुछ नहीं जानता साहब. माँ कसम साहब. बोल बोल. नाही बोलणार. ए थांब जायता. थांब. मला नाही वाटत ते किलवर गँग मुंबईमध्ये ऍक्टिव्ह आहे. याचा आणि किलवर गँगचा संबंध आहे असं मला नाही वाटत. म्हणजे तुला म्हणायचं की? म्हणजे याचा अर्थ हाच होतो. मी जे काही बोललो ते क्लिअर कळलंय तो.
काय उगाचच. बर मयकर, तर नशा करण्याची नाही, विकण्याची वेळ आहे. मॅडम सगळी तयारी झाली आहे. काय कसा झाला उद्घाटन सोहळा? इन्स्पेक्टर विजय भोसलेने काळजात हात घालणारं भाषण केलंय म्हणून. प्रत्येकाच्या मनात एक फूल असतो, इच्छाशक्ती. आम्हा सगळ्यांना बहिणी मानले त्याने. आता आमचा भाऊराया आहे तो. याच भाऊरायाच्या छत्रछायेखाली, या सावली गृहउद्योगच्या कव्हर खालीच आपल्याला आपला धंदा वाढवायचा आहे. सावध राहा. शत्रूच्या पोटात दुकान उघडलंय. सल्ला चांगला होता ना तुझा. कुठला सल्ला साहेब? असे किती सल्ले दिलेस रे मला तू आयुष्यात. तू मानबीन खाली गेलो कसं दिसतं ते नको. पंतांना भेटायचा सल्ला करेक्ट होता. काही कळलं का साहेब? कसं बघ ना, आता निलांजना खरं तर एवढी हुशार आहे, पण स्वतःच्या जीवावर बेतलं की माणूस किती बेसिक आणि ऑब्वियस आणि प्रेडिक्टेबल वागायला लागतो. म्हणजे तिची एक बहीण आहे, सुरतमध्ये राहते, मावस करायची, नलिनी वायकुळ नाव आहे तिचं. 99% शक्यता अशी आहे की निलंजना तिच्याकडे गेली. पण साहेब, मॅडमकडे पैसे नाहीये, कार्ड नाहीये, फोन नाहीये, UPI नाहीये, ते जाणार कशा? पण जगात अजून माणुसकी आहे ना. मुंबईहून सुरतला दिवसातनं 1000 तरी ट्रक, टेम्पो वगैरे जात असतील. हायवेवर उभं राहून लिफ्ट मागितली असेल कोणाकडे तरी, दिली असेल लिफ्ट तिला. त्यातून दिसायला एक सुंदर, एकटी, अशी हरवलेली, भांबावणारी वाटणारी बाई म्हटल्यावर करतात लोक मदत. मग आता हा लोकनियुक्त प्रतिनिधी असल्यामुळे जिथे सामान्य लोकांचे हात पोचू शकत नाही तिथे आमचे हात पोचू शकतात, आणि तसे ते हात पोचवणं हे आमचं कर्तव्य आहे. मग आता तुम्ही सुरतला जाणार? हे विक्रम कसंही असलं तरी त्याला सतत एवढे प्रश्न नाही पडायचे. आता हे सगळे प्रश्न विचारण्यात तू इथे जेवढा वेळ वाया घालवलेस तेवढ्या वेळात तू बाईकवरून एव्हाना गुजरात बॉर्डर क्रॉस करू शकला असतास, हो की नाही? अरे मग आता जा सुरतला. डियन गार्ड. कशी आहेस बा? भाई हूँ इसका. सर तुम्ही? बाबा कसे आहेत? बाबा पण ठीक आहेत, मी पण ठीक आहे. सर उशीर होता, मला निघायचं आहे ऍक्च्युली. कुठे? कॉलेजला सुट्टी आहे तुझ्या? हो, मी सध्या जॉब करते ऍक्च्युली. हो का? अरे वा.
काय तू काय जॉब शोधला, इंटरव्ह्यू दिलं, म्हणजे कसं काय जॉब अचानक? हा म्हणजे बाबाचे मित्रच आहेत ते गुप्ते काका. सो असं इंटर्नशिप सारखं. अच्छा अच्छा, चांगलं. काय कधी बोलले नाहीस मला? राहून गेलं. सॉरी सर. ठीक आहे सर, येऊ का मी? मला उशीर होतो जॉबसाठी. हा जा, सांभाळून जा. संभाल के लेके जाना, बहन है मेरी. जोलाड आहे, पोरीला साधं खोटंही बोलता येत नाही. दादा दादा हरलो. हे बघ दागो हरलो. बघ मी तुला काय बोललो होतो, किती हरला? 15,000 रुपये. हा, अरे वा, सेलिब्रेशन संपत आलंय वाटतं त्या फक्त फायदावाल्यांचं. आता आपलं सेलिब्रेशन जवळ आलं. सूर्या, पैशाची सवय लय वाईट, तेही तुझ्या या वयात. हेच त्यांना चांगलं माहिती आहे दादा, म्हणूनच तेवढ्या जोरात चाललंय त्यांचा ऍप. खोटं नाही सांगणार, पण आज सकाळपर्यंत जीव जाडायला लागला होता त्या पैशावर. म्हटलं 3-1 लाख रुपये बाजूला ठेवेन, लग्नासाठी संध्याला दागदागिने, साडी चोळी घेईन, म्हणजे असं अगदी AC हॉलमध्ये नाही पण मोठ्या हॉलमध्ये लग्न करीन. आणि एकदा लग्न झालं ना की आम्ही दोघं मस्तपैकी विमानाने फिरायला जाऊ. नंतर भानावर आलो होता हे पैसे संध्याच्या बाबांच्या, माझ्या दादाच्या आणि त्या लाखो लोकांच्या रक्तानं माकलेत. हे असे पैसे नको आपल्याला. सगळ्यांना नाही जमत असा विचार करणं. तुलाही चांगलं आहे सूर्या, तुला आयुष्यात जे काही पाहिजे ना ते सगळं मिळेल. सध्या तरी सगळी लोक परत यावीत असं वाटतंय दादा. येतील, नक्की येतील. तू आता फक्त न थकता खेळ. फक्त फायदा ॲपवाल्यांचं जाळं त्यांनी विणायला सुरू केलं आणि आपल्याला ना त्या जाळ्यात मुद्दाम अडकायचंय. आता खऱ्या अर्थाने ओपन मध्ये गेम झालाय. नाही दादा, आता खरा गेम ओपन झालाय. हा बोल. सर, एक अपडेट द्यायचा होता. आपलं ऍप सुरू झाल्यापासून लोक खूप जिंकले. त्याच्यामुळे काय झालं, पब्लिसिटी झाली, आपला रीच वाढला. 24 तासात 34,000 न्यू सबस्क्रायबर्स. आय थिंक इट्स आवर रेकॉर्ड. वा, बरोबर आहे. ते म्हणतात ना, एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी. आता एखाद्या गोष्टीवर जर बंदी आणली तर त्या गोष्टीबद्दलचं अट्रॅक्शन जास्त वाढतच ना लोकांमध्ये. बरं आहे, विजय भोसलेमुळे आपला फायदा झाला, आपली पब्लिसिटी झाली. चांगलं आहे. यू राईट सर. आणि नेगेटिव्ह पब्लिसिटी आजकाल जास्त वर्क होते. पण आता मी जाळं टाकायला सुरुवात केली सर. म्हणजे खूप झालं. खूप लोकांना पैसे वाटले, त्यांना जिंकू दिलं, खूप लॉस बेअर केला त्या विजय भोसलेमुळे. पण आता वाजलं. हे बघ, हे भावनेच्या भरात काहीतरी करू नका, विचार करून कर. ही अफूची गोळी देतोय आपण, आणि ती अफूची गोळी जर कमी प्रमाणात दिली तर लोक अफू सोडू शकतात, व्यसन सोडू शकतात. ही योग्य प्रमाणात देत राहिली पाहिजे, म्हणजे लोकांना सोडावंसं वाटणार नाही. ते कळतंय का? नो नो नो, यू डोंट वरी अबाउट इट सर. मी अल्गोरिदम चेंज केलाय. आता लोक हरतील, खूप हरतील, हरतच जातील. इतके हरतील की डेस्परेट होतील. मग त्यांना परत खेळावंसं वाटेल, जिंकावंसं वाटेल, पैसे मिळवण्यासाठी ते खेळत राहतील. आपल्या कंट्रोलमध्ये आहे सर सगळं. डोंट वरी. सर, मी नंतर बोलते तुमच्याशी. चालू द्या. या, थँक्यू. एक काम कर, गंधाली पटवर्धन त्याच्याकडे जा. तिचा ॲड्रेस आणि बाकीचे सगळे डिटेल्स व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न कर. ठीक. भैया भैया
यहाँ से लेफ्ट लीजिए। अपना तो लोकेशन दूसरा बताइए, रॉन्ग है। मालूम है, पर अभी अभी लीजिए, मैं बता रही हूँ ना। जल्दी जल्दी कीजिए प्लीज। ओके। काका, अरे सनिया बेटा, तू कशी काय इथे? अब ते मी इथेच आले होते शेजारी इंटरव्ह्यू द्यायला जॉबसाठी। अरे वा. हो, आणि झालं असं की माझं ना वॉलेट पडलं रस्त्यात, तर आता घरी जायला पैसे नाही आहेत माझ्याकडे। अगं मग UPI आहे की? नाही, UPI आहे, पण मी ना UPI बंद केलंय सध्या, तो उगाचचा खर्च होतो ना म्हणून। अशी कशी काय तू धांदरट? बाबा रागवतो ते काय उगाच नाही. हो, तो जरा सगळा प्रॉब्लेमच झाला, आणि मग मला आठवलं तुमचं ऑफिस इथेच जवळ आहे म्हणून मी। कळलं कळलं. एक मिनिट जरा. हो 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 हो, यस यस यस, नो प्रॉब्लेम, होऊन जाईल होऊन जाईल. अच्छा अच्छा अच्छा. होईल होईल. हां, हे घे. एवढे पुरतील ना का अजून लागतील? नाही नाही नाही, थँक्यू. बाबा कसे आहेत? बरे आहेत बरे आहेत. आईची बातमी आली त्यावेळी मी कॅनडाला होतो. आल्यावरती माझी हिंमतच झाली नाही, आणि येऊन सांत्वन तरी काय करणार ग? नाही, इट्स ओके. बरं, तू चहा घेतेस का? चालेल, चहा चालेल. दोन चहा पाठवा. काका, मी निघू का? अगं असं अचानक काय झालं? चहा घेतेस ना? काम आठवलं ना मला म्हणून. हां, येते मी. थँक्यू. गंधाली पाठवताना इथेच राहतात का? तुम्ही कोण? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आलो होतो. हो, इथेच राहतात, बाजूला 4 घरं सोडून दुसऱ्या गल्लीत. बरं, ठीक आहे. थँक्यू ताई, तुमची खूप मदत झाली. आता तरी सांगा, हे असं खोटं नाव खोटा पत्ता का सांगितलं सानियाने? नाही, त्याचं काय आहे, वैजयंती गेल्यानंतर ना तिला तिच्या खऱ्या नावाने अप्लाय करायला कठीण जाते. काय आम्ही कुख्यात झालो ना, फेमस झालो हो. लोकांना नाव जरी कळलं ना तरी नाना प्रश्न विचारत बसतात म्हणून. मग हे असं खोटं नाव घेऊनच फिरणार का आयुष्याला? नाही, असं कसं शक्य आहे हो? थोडे दिवस जाऊ द्या, लोकांना तरी कुठे वेळ आहे आमचं सगळं लक्षात ठेवायला. बरं, येऊ. थँक्यू. हां. अरे, एक कप चहा घ्यायला प्रॉब्लेम काय? काय लक्ष्मण रेखा आखलीस तू चहाच्या टपरीकडे येणार नाही म्हणून? व्हॉट इज लक्ष्मण रेखा? माझं चुकलं, मलाच कळत नाही. ज्याला झेपतच नाही त्याच्यासमोर असे जडजड शब्द मी वापरतोच का? खूप बोललास. कामाचं काय झालं ते बोल. कुठलं काम? अरे बीबी, मी तुला एवढी माइंड बॉबलिंग प्रूफ दिलं होतं, त्याचं काय झालं? कसलं प्रूफ? बीबी, मगर तो पालघरला होता, अनुजा तिथेच होती, त्याचं काय? विषय असा आहे ना, तुला असं वाटतं ते प्रूफ आहे, कारण आपल्याला सवय आहे घाणेरडी अर्धवट कामं करायची. तेच तू केलंस. तुला जे प्रूफ वाटतंय ना ते खडूचं खोडावं तसं खोडून फेकून दिलं तिने. व्हॉट? तू बोललास तिच्याशी? घाबरतो काय? मगर पालघरला का गेला हे खरं तर कोणाला माहित नाही. पण अनुजा हवालदार, तुम्ही पालघरला काय करत होता ह्या प्रश्नाचं उत्तर मला. मगर मलाच भेटायला पालघरला आला होता. मी पालघरला माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते. आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एक रियुनियन करणार होतो. शिवाय द्यायचं नाही. सी लिहिलंय का? तू शिवाय देऊ नको. बेबी, दॅट विच इज लाइंग. सिद्ध कसं करणार तू? दॅट्स नॉट माय हेडेक. तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर तू करशील काय ते? काय काय ना, मला एक माणूस पाहिजे. एक माणूस असा की जो अनुजावर 24 तास लक्ष ठेवेल. फॅन्टॅस्टिक. मग तुझ्या कुठल्या तरी खबरीला सांग ना. अनुजा पोलीस आहे की नाही, खबरीचा आवाज तिला बरोबर येणार. असा एक माणूस पाहिजे जो म्हणजे कम्प्लीट वेगळाच. दीदी,
माझ्याकडे एक कॅन्डिडेट आहे.